आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू। तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ओवी ही घरामध्ये खोटं सांगून सुमित्राकडे आलेली असते आणि जानकी आणि ऋषिकेशला माहीतही नसतं। तिने घरातून जाताना असं सांगितलेलं असतं की मी माझ्या मैत्रिणीकडे खेळायला चालले आहे, पण ती पूर्ण वेळ सुमित्राबरोबर घालवत असते। तिला आज खूप बरं वाटत असतं। त्यानंतर आता ओवीला सर्दी झालेली पाहून सुमित्रा तिला सुंठवड्या देतात आणि तिला नाश्ता म्हणून लापशी बनवलेली असते। ती खाऊन तर ओवी खूप खुश होते आणि मग सर्व त्यांच्या गप्पा चालू असताना सुमित्राला लहानपणीचा ऋषिकेश आठवतो आणि त्या काही आठवणी ओवी बरोबर शेअर करत असतात। ओवीला सुद्धा आज खूप छान वाटत असतं। ओवी म्हणते की आजी, आपण कधी काय एकत्र येणार आहोत? मला तिकडे बिलकुल करमत नाही, प्लीज मला इथे राहायचे, मला घेऊन ये ना। मग ऐश्वर्या आंटी मला ओरडणार तर नाही ना? असं घाबरूनच ओवी आता सुमित्राला म्हणत असते। तेव्हा सुमित्रा म्हणते, मी आहे ना, तू कशाला काळजी करत आहेस? आणि त्यानंतर ऐश्वर्याला ओवीचा आवाज येतो। ती कुठून तरी बाहेरूनच येत असते आणि तिने ओवीचा आवाज ऐकल्याबरोबर ते एकदम रिॲक्ट होते आणि लगेच सुमित्राला ऐकवू लागते की ह्या मुलीला इथे यायची काय गरज आहे? ही तर निरागस आहे, हिचं सोडा, परीच्या आई बापाला अक्कल नाही आहे का? त्यांना एवढं तरी कळतं का? ज्यांनी आपल्या नानांना वरतून ढकलून दिलं, आपल्या घराचं नुकसान केलं, नातं तोडायला निघालेले होते आणि आता मुलीला इथे कशासाठी पाठवत आहेत? असं आता ऐश्वर्या त्यांच्यावर आरोप करू लागते आणि सुमित्राला ते काही सहन होत नाही। सुमित्रा लगेच म्हणते, ऐश्वर्या अगं, तुला कोणाबद्दल चांगलं बोलता येत असेल तर नको बोलू, पण निदान कोणाचं काही खरं नसताना सुद्धा वाईटही बोलू नको, असं ते एकदम तिला म्हणतात। आणि मग तरी सुद्धा ऐश्वर्याचं तोंड चालूच असतं आणि मग त्याच्यामध्ये आता सुमित्राला खूप राग येतो। त्या लगेच तिला म्हणतात की हे बघ, मी तुझं काही ऐकून घेणार नाही आणि मी सासू आहे, त्यामुळे मला जे करायचं तेच मी करेन। तेव्हा आता त्या दोघीही बाहेर जातात। इकडे ओवीला मात्र हसूच कंट्रोल होत नसतं, ती खूप हसत असते। सुमित्रा म्हणते, तू काय इतकी हसत आहेस ग? तर ओवी म्हणते की काय सॉलिड आहेस का आजी तू? ऐश्वर्या आंटीचं तोंडच बंद केलंस तू। मी तर किती घाबरली होती, मला असं वाटलं की आज पण ऐश्वर्या आंटी मला हाताला धरून घराबाहेर काढेल। तर लगेच सुमित्रा म्हणते की हे बघ, तुझी आजी आहे अजून, बिलकुल घाबरायचं नाही। तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा इथे येत जा ओवी, आणि घाबरायची गरज नाही, मी आहे ना, मला भेटायचं, इथे खेळायचं आणि मग परत घरी जायचं। आता चल, मी तुला सोडून देते, आता खूप वेळ झालाय आणि असंही तू घरी सांगितलेलं नाही आहे ना, म्हणून आपण निघूयात। असं बोलून त्या दोघी आता घरी येतात। इकडे जानकी ही काम करत असते आणि तिच्या मनामध्ये आता बरेच विचार येत असतात की काय झालं असेल, ऋषिकेशला सोडतील ना पोलीस? ऋषिकेश अडकले आहेत आणि मी इथे एकटी पडली आहे। तेव्हा आता ती शेतकऱ्यांना सांगत असते की मोबाईलवरती की हे बघा, हा आहे आमचा ॲप, ह्या ॲपमध्ये तुम्हाला किती पैसे खर्च झाले, किती पैशांचं इन्कम आलं, तुम्हाला किती वस्तूंची खरेदी करून त्याच्यातून नफा मिळाला, हे सगळं याच्यामध्ये मेन्शन केलं जाईल। त्यामुळे तुम्हाला बाकी काही हिशोब करावा लागणार नाही आणि ह्या ॲपमध्ये ऑप्शनसुद्धा आहेत, मराठी, इंग्लिश, हिंदी, त्यामुळे तुम्हाला तुमच्या भाषेनुसार सोयीस्कर होईल तसं तुम्ही ते पाहू शकतात। तेव्हा आता शेतकरी हे खूप कौतुक करत असतात ऋषिकेशचं। ते म्हणतात की खरंच आज आम्हाला कोणीतरी साथ देते आणि आम्हाला खूप गरज होती अशा माणसाची। ऋषिकेश दादांनी आमच्यासाठी खूप प्रयत्न केले आणि खूप कष्ट घेतलेले आहेत, तेव्हा आता आम्ही मोर्चा काढतोय। ऋषिकेश दादांना आम्हाला जेलमधून बाहेर काढायचं आहे, आमच्या दादांशिवाय आमचं जगणं मुश्किल झालेलं आहे, असं ते शेतकरी म्हणत असतात। आणि मग आता जानकीसुद्धा त्यांचं ऋषिकेशवरचं प्रेम पाहून खूपच समाधानी होते। तर पुढे आता ओवी घरी येते आणि सुमित्रा ह्या बाहेरून लपून पाहत असतात। सुमित्राने ओवीच्या हातामध्ये सोंटावड्या दिलेल्या असतात आणि ओवी आता ती जानकीकडे देते आणि म्हणते की आई, माझ्या मैत्रिणीने आज काय बनवलं होतं माहिती आहे? सोंटावडी, हे घे, मी तुझ्यासाठी पण आणली आहे। असं म्हणून ओवी आता त्या सोंटावड्या जानकीला देते। जानकी त्यातली सुंठवडी खाऊन पाहते तर जानकीच्या डोळ्यात पाणी येतं, कारण तिला अचानक सुमित्राची आठवण येते। पण तिला माहिती नाही अजूनही की त्या वड्या खरोखर सुमित्रानेच दिलेल्या आहेत। आता जानकी ती वडी खाल्ल्यानंतर तिला त्या आठवणी आठवतात की सुमित्रा आई कशा प्रकारे सुंठवड्या बनवायच्या आणि सगळ्यांचं मन प्रसन्न करायच्या। खरंच त्यांच्या हाताला फार चव आहे, पण आज मला असं वाटतं की खरंच या सुंठवड्या त्यांनीच बनवलेल्या असतील। आता लहानपणीचा एक किस्सा ओवीबद्दलचा जानकीला आठवतो की लहानपणी ओवीला असं ठसका गेला होता, म्हणून आईने लगेच सुंठवडी तिला खाऊ घातली होती आणि पुढच्या 1 मिनिटात तिचा खोकला पळून गेला होता। तेव्हा मी आईंना चिडवलं होतं की तुम्ही तुमच्या नातीला खूपच लाडवून ठेवलेलं आहे, फार हट्टी झाली आहे ती, आणि तुम्हीच कारणीभूत आहात आई याला, खूपच लाड करत आहात तुम्ही तुमच्या नातीचे, असं बोललेली जानकीला आता सर्व काही आठवत असताना ती रडायला लागते आणि लगेच आता ओवीला म्हणते की तुझ्या मैत्रिणी किती छान आहेत ग, घरापर्यंत सुंठवडी पाठवली आणि किती चव आहे ना,
हे बघ ओवी, मला तर एवढंच सांगायचं की तुझ्या मैत्रिणींना कधीच अंतर देऊ नको. आता असं ऐकून बाहेर उभे असलेल्या सुमित्रा यांच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. पण जानकीचे विचार ऐकून त्यांना खूप बरं वाटतं आणि त्यांचं कौतुकसुद्धा जानकी कळत नकळतपणे करत असते. आणि म्हणूनच आता ते ऐकून आनंदातच घरी निघून जातात. तिकडे जानकीला कुठेतरी भास होतो. ती पुन्हा एकदा ओवीला म्हणते की ओवी, खरं खरं सांग, तू तुझ्या मैत्रिणीकडेच गेली होती ना? तेव्हा ओवी म्हणते, हो आई, मी परत जाणार आहे उद्या. तेव्हा आता जानकीला पूर्णपणे कळून चुकलेलं असतं. पण ओवी बरोबर तिला अजूनही काहीच स्पष्टीकरण द्यायचं नसतं. थोड्याच वेळा तिथे ऋषिकेश येतो आणि मग ऋषिकेश आलेला पाहून जानकी आश्चर्यचकित होऊन त्याला विचारणार असते की हो काय झालं. पण ओवी समोर असल्यामुळे जानकीला असं स्पष्ट बोलता येत नसतं. म्हणून जानकी आता ओवीला म्हणते की बाळा, तू जर अभ्यासाला जा बरं आतमध्ये. असं म्हणून जानकी आता ओवीला आतमध्ये पाठवते आणि त्यानंतर ऋषिकेश बरोबर बोलायला लागते की हो काय झालं, पोलीस काय म्हणाले. मग आता ऋषिकेश म्हणतो की अगं, मी सर्व व्यवस्थित केले, माझ्या विरोधात पोलिसांना एकही पुरावा नाही मिळाला. मग आता ऋषिकेश सारंगच्या बिझनेस ऑफिसमध्ये गेल्यावर काय काय बोललं हे सगळं आता तो जानकीला सांगू लागतो की मी पोलिसांना घेऊन गेलो होतो, पोलिसांना माझ्या विरोधात एकही पुरावा नाही मिळाला आणि म्हणून पोलिसांनी आता असं सांगितलं की तुमच्या विरोधात पुरावा नाही, आम्ही तुम्हाला सोडतोय. पण त्या अगोदर मी ऋषिकेश म्हणजे पोलिसांना घेऊन ऋषिकेश सारंगच्या ऑफिसमध्ये गेलेला असतो. तिथे गेल्यावर ऋषिकेश त्याला सुनावतो की कोणी केली होती माझ्या विरोधात तक्रार आणि पोलिसांना खुणावतो. तेव्हा ते पोलीस म्हणतात की साहेब, तुम्ही काल तक्रार केली होती ना ऋषिकेशबद्दल, पण त्यांच्या विरोधात आम्हाला एकही पुरावा नाही मिळाला, ते सर्व खोटं होतं आणि पोलिसांना पुरावा लागतो. तुमच्याकडे पुरावा आहे का? तेव्हा तुम्ही बोला. आता सारंग गप्पच बसतो. तर पुढे आता ऋषिकेश म्हणतो की मला फसवण्यात आलं आहे आणि आता याच्यापुढे सुमित्रा एंटरप्राइजेसला मी जे टेंडर देत होतो मी ते आता देणार नाही. मी माझ्या स्वतःची कंपनी उभारली आणि मी फक्त माझ्या कंपनीचा विचार करणार, मला असे स्वार्थी नात्यांमध्ये गुंतायचं नाही आहे. असं म्हणून आता सारंगला त्याने चॅलेंज केलेलं असतं आणि तो घरी निघून जातो. इकडे आता जानकीला हे सगळं सांगितल्यावर जानकीला धक्का बसतो. ती म्हणते की होय, काय चाललंय तुमचं? मी आपल्या घराला, आपल्या माणसांना एकत्र करण्याच्या मार्गावर आहे आणि तुम्ही ते तोडणार आहात का? आता तुम्ही वेगळी कंपनी उभारली आहे म्हणून तुम्ही सुमित्रा एंटरप्राइजेसकडे दुर्लक्ष करणार आहात का? मग ऋषिकेश आता म्हणतो की तुला जे बोलायचे ते बोल, तुझे आणि माझे विचार नाही जमणार, पण मला जे करायचे तेच मी करेल. आता जानकी पुन्हा म्हणते की अहो, पण तुम्ही असं नका करू, याने नातं अजून दुरावेल, आपलं रणदेवी कुटुंब फार विस्कळीत होऊन जाईल, प्लीज असं नका करू. पण ऋषिकेश मात्र तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असतो. तो त्याच्याच कामामध्ये व्यस्त असतो. म्हणून आता जानकीला खूप चिंता वाटत असते. ती एकटीच विचार करत असते की पुढे काय होणार आहे रणदेवी कुटुंबाचं. ऋषिकेश काही तयारच नाही आहे, ऋषिकेशचा राग काही जातच नाही. आता मला कसंही करून हालचाल करावी लागेल आणि ऋषिकेशच्या मनात जे काही शिस्त आहे ते कमी करावं लागेल आणि दूर लोटावं लागेल, असं आता जानकी म्हणत असते. तर पुढे आता असं बघायला मिळतं की सयाजीरावांनी ऐश्वर्याला कॉल केलेला असतो आणि त्यातच ऋषिकेशबद्दल ऐश्वर्याला सांगत असतात की ऐश्वर्या, आता लवकरात लवकर ठिणगी उडव, कारण तुला माहिती आहे का, ऋषिकेश यापुढे आपल्याला टेंडर देणार नाही आहे, म्हणजे सुमित्रा एंटरप्राइजेसमध्ये तो आता सहभागी होणार नाही आहे, कारण त्याने त्याची स्वतःची कंपनी उभी केलेली आहे आणि तो फक्त आता त्याच्या कंपनीचाच विचार करणार आहे. तेव्हा आपल्याला आता काहीतरी करावं लागेल ऐश्वर्या, नाहीतर आपलं कमिशन तर जाऊ दे, पण आपलं चालू खातंही बंद होऊन जाईल. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की बाबा, तुम्ही चिंता करू नका, मी आहे ना, मी सर्व काही व्यवस्थित करेन. ऐश्वर्या आहे मी नावाची, त्याला जिंकूच देणार नाही, असं आता तिच्या वडिलांना म्हणत असते. तर पुढे आता जानकी त्या कंपनीची फाईल हातामध्ये घेऊन म्हणते की यांना काहीही करू दे, माझं नाही ऐकलं तरी मी आता ठामपणे सांगते की मी माझ्या परिवाराला एकत्र आणल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि लाईट गेलेली असते तेव्हा तिचा शब्द बोलतच असते तर लाईट येते आणि ती लगेच म्हणते की म्हणजे माझा शब्द खरा ठरेल, मी या रणदेवी परिवाराला थोड्याच दिवसात एकत्र आणून दाखवणार आणि त्या ऐश्वर्याची जिरवणार. तेव्हा आता प्रेक्षकांना हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे की ऐश्वर्याला सुमित्राने सुद्धा अपमान केलेला आहे, आता ती एकटी पडणार आहे, फक्त सारंग सोडून तिची ह्या घरात कोणीही बाजू घेणारा नाहीये. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हेच आपल्याला पाहायचंय. पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच मालिकांची अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. धन्यवाद.